मम्मा मी आले. अरे तुम्ही असे उभे का? ते उधळा ना फुलं. तुला सांगितलं होतं ना ते राऊंड राऊंड घेऊन या आरतीचं ताट. जा पटकन. नारी दादा बुके तुम्ही ते स्प्रिंकलिंग वाला आणा लवकर. हा पटकन पटकन पटकन. सुष्मिता, काय हे वागणं काय? अर्पिता ताई इथे राहायला येणार नाहीयेत हा राजवाड्यांनी घेतलेला निर्णय आहे. तू तो बदललायस आणि ते सुद्धा आम्हाला कोणालाही कल्पना न देता. तू परस्पर त्यांना इथे घरी राहायला कसं काय बोलवू शकतेस? मी बोलवू शकते ना. अधिकार आहेत मला. सुष्मिता, हे तू बरोबर वागली नाही याचं. यासाठी नाही मिळाले तुला अधिकार का? अधिकार अधिकार म्हणून जे काय सारखं सांगत सुटलीस ना आम्हाला, त्याचं महत्त्व समजून घे. त्याची ग्रॅव्हिटी समज. मनमानी करत सुटण्यासाठी नसतात दिलेले ते. अधिकार कसले असतात? घर सांभाळण्याचे असतात, जबाबदारी घेण्याचे असतात. घराचं एक बजेट असतं, ते इथे होत नाहीये ना. घरातला स्टाफ नीट काम करतोय ना, आपलं घर नीट चालू आहे ना, या गोष्टीसाठी असतात अधिकार. अधिकार या शब्दाचा अर्थ अधिकारशाही होत नाही, त्यात फरक आहे. तू म्हणशील तशा गोष्टी घडत जातील आणि मी म्हणेन ती पूर्व दिशा. असं नाही होणार आहे इथे. कुठल्या काळात जगतेस तू? अधिकार मिळाले म्हणजे तुला कुठल्या सिंहासनावर नेऊन बसवलंय आम्ही की तू राजा आणि बाकीची प्रजा गरीब आपण कसंही वागूया त्यांच्याशी? तुझ्या हट्टापोटी मोठ्यांनी काहीतरी ठरवलंय, पण मोठे जे काही बोलतात ना ते ऐकायचं. आणि तू जे आत्ता वागतेस त्याला हुकुमशाही म्हणतात. अधिकार असणं नाही म्हणत, ते जबाबदारीने येतात. फरक लक्षात घे. तू आता परत क्लास सुरू करू नकोस. हा माझा करणार. ही मोठी बहीण आहे तुझी आणि ह्या नात्याने तू चुकत असशील तर तुला सांगण्याचा अधिकार मला आहे. आणि फक्त सांगण्याचा नाही, वेळ पडली तर तुझा कान धरण्याचाही अधिकार आहे. तुझा हट्ट होता म्हणून तुला अधिकार दिले, पण आपण असे नाही होत. त्या अधिकारातून तू घराची जबाबदारी घ्यावीस असं वाटत होतं मला. जे मी आजपर्यंत वागत आले तू तसं वागावंस असं वाटत होतं. तू असा राजवाड्यांचाच निर्णय बदलून टाकशील तर ते बरोबर नाहीये. कळतंय का? तू खूप लहान आहेस राजा त्यांच्याहून. झालं ना तुझं परत सुरू. तू ना असंच करते नेहमी. मी जरा काय केलं ना तर लगेच टोकायचं असतं तुला. अरे अधिकार आहेत म्हणून केलं ना. अधिकार कशासाठी दिलेत? शो साठी दिलेत का अधिकार? आणि माझे अधिकार आहेत, वापरणार मी, यूज करणार. अगं मी तेच सांगायचा प्रयत्न करते तुला. वापर आणि गैरवापर यात फरक असतो. ठीक आहे. एक मिनिट. तुम्ही दोघी प्लीज भांडू नका आमच्यामुळे. प्लीज. एक मिनिट. इथे कुणीही भांडत नाहीये. ती माझी लहान बहीण आहे ना. मी भांडत नाहीये तिच्याशी. मी तिला समजावतेय, समजावून सांगतेय. स्वानंदी, मी आहे ना. मी समजावते ना सुशला. सुश बाळा, तू या घरातल्या माणसांचा इतका विचार करतेस, चांगली गोष्ट आहे. पण ह्यावरनं हेही कळतं की तू आमच्या भावनांचा जास्त विचार करतेस. थँक्यू मोबाईलला. हे बघ, केलंस ते चांगलं केलं, पण असं न सांगता कुठलाही निर्णय घेणं योग्य नाही ग. बरोबर नाहीये हे. पण मी काही चुकीचं केलं नाहीये ना मोबाईलला. सुष्मिता, राजवाडेंनी घेतलेला निर्णय डावललायस तू. इतके वेळ मी तुला तेच सांगायचा प्रयत्न करते. तुझ्या डोक्यात शिरत नाहीयेत का गोष्टी?
स्वानंदी, तू तिच्यावर चिडू नकोस. तू तिला का रागवतेस? हे सगळं जे काही होतंय ना, तुझ्यामुळे होतंय. काय झालंय माझ्यामुळे? तुझं नाटक सुरू झालं. आम्हाला सगळ्यांना माहितीये, तुझ्या इन्फ्लुएन्स खाली येऊ नये ना, दादाने मला घराबाहेर काढलं. तू भडकवलंस ना दादाला माझ्याबद्दल, म्हणून मला घरातून बाहेर निघावं लागलं. तुला आहे ना माझी अडचण होती, कारण मी इथे असल्यावर तुला तुझी मनमानी करता आलीच नसती. मुळात आहे ना, तुला मी आवडतच नाहीये. असं काही नाहीये. हे सगळं असंच आहे. मला काही कळत नाहीये असं समजू नकोस. अपी अपी प्लीज शांत हो ना तू तरी. मल्लिका, अगं आवर तुझ्या मुलीला. काय बोलते ती? अगं वहिनी आहे स्वानंदी तिची, मोठ्या भावाची बायको. याद राख परत तिच्याशी असं बोललीस तर तू. आई 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 सॉरी सॉरी. मी सांगते तिला, मी समजवते. प्लीज आत्ताच आली होती. मम्मा, काहीच सांगायची गरज नाहीये. स्वानंदीला ना तर सगळं माफ आहे. मी इथे आलीये तर माझं स्वागत करायचं सोडून मी इथे का आलीये असं मला विचारते ती. मी यातलं काहीही विचारलं नाहीये तुम्हाला. अगं पण अर्थ तोच होतो ना. सूशने माझ्यासाठी स्टँड घेतलाय तर तू तिला ऐकवतेस, म्हणजे तेच झालं ना. आजी, मला सांग, हिला मुळात काय हवंय? हिला एकटीला राज्य करायचंय का या घरावर? काय बोलताय तुम्ही हे? ताई ताई बस झाला आता. तू ना खूप एक्स्ट्रा नको करूस आता. अर्पिता ताई, दिस इज युअर होम. ठीक आहे, तुम्हाला जेव्हा मन होईल ना तेव्हा तुम्ही इथे येऊन राहू शकता. नारी दादा, प्लीज अर्पिता ताईची बॅग्स घ्या आणि तिच्या रूम मध्ये ठेवा. कोणी कुठेही जायचं नाहीये. बॅग तिथेच राहू दे. एक लक्षात ठेव अधिरा, मी काय बोलते ते ऐक जरा. सुष्मिता एक सून म्हणून अतिशय कर्तबगार झालेली आहे. तिला बरोबर कळतंय सासरच्यांना कसं खुश ठेवायचं. सगळं सगळं तिला माहिती आहे, कारण मी तिच्यावर संस्कार केलेत. कळलं ना? मी आता तुझं दुर्दैव का आमचं दुर्दैव ते मला माहित नाही बाबा, ते देवाला माहित आहे. तुझ्या आईने तुला न काही शिकवताच इथे पाठवली. म्हणून तर मी म्हणते ना, सुष्मिता ही संस्कारित आहे आणि ती आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या पार पाडते, म्हणून सुष्मिता इज दी बेस्ट. आई ऐका ना, तुमच्या त्या सुष्मिताचे पास्ट मिस्टेक्स उकरून काढायला लावू नका मला. तू काही बोललीस तरी हरकत नाही, का पाहिजे ते बोल. तरी मी म्हणेन सुष्मिता इज दी बेस्ट. ती लाख पटीनं चांगली आहे तुझ्यापेक्षा. असेल ना, मी नाहीच म्हणत नाहीये. काय बोलतेस का तू सारखं सारखं? आणि तुलना काय करत असतेस तू? काल समररावांची आणि अंशुमनची तुलना केलीस, आज अधिरा आणि सुष्मिताची तुलना करतेस. अगं